त्यांनी रिझर्वेशन सुरू केलं. सिद्धार्थ गौतम जे होते हे असे महान, बाबासाहेब आंबेडकर त्यांना क्रांतिकारी महापुरुष म्हणतात. ते असे क्रांतिकारी महापुरुष होते की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सारा जगच त्यांच्या पाठोपाठ त्यावेळेस गेलेला आपल्याला दिसतो. जी क्रांती झाली त्यानंतर फक्त क्रांतीच होत नसते तर प्रतिक्रांती सुद्धा होत असते. क्रांतीच्या नंतर प्रतिक्रांती होत असते. सावित्रीबाई फुले या दोघांनी या दाम्पत्याने मिळून या 17 ते 18 वर्षामध्ये, सावित्रीबाई 17 ते 18 वर्षाच्या होत्या तेव्हा 17 ते 18 शाळा त्यांनी काढल्या. तर त्या आरक्षणाच्या जनकने रिझर्वेशन तर चालूच केलं, फक्त आपल्या समाजासाठी नाही तर अशा अनेक समाजासाठी त्यांनी हॉस्टेल्स काढलेले आहे. सगळं एकही समाज त्यातनं सुटलेला नाही. एवढे राजे आपल्याला दिसतात या देशामध्ये, एवढे राजे होऊन गेले, पण हे जे राजे होते अस्पृश्यांना सुद्धा त्यांचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून त्यांना छोटे मोठे उद्योग धंदे काढून दिले. कोणी जात नाही म्हणून आपण स्वतःच दुकानामध्ये जायचे, हॉटेलमध्ये जायचे, चहा घ्यायचे आणि ही सगळी जाती व्यवस्था बंद करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. तर प्रिया डोंगरे यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय सादर करावा. त्यांचा विषय आहे छत्रपती शाहूजी महाराज यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य. आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे म्हणजेच राजश्री छत्रपती शाहूजी महाराज हे एक लोकशाहीवादी आणि समाज सुधारकही होते. शाहूजी महाराज हे सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहूजी महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. 1894 मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते 1922 मधील त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी मागासवर्गीय जातीतील लोकांसाठी खूप महत्वाची कामे केली. समाजातील उच्च वर्गाच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका राबवली. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. 1896चा दुष्काळ व त्यानंतर आलेली प्लेगची साथ या काळात केलेले त्यांचे कार्य हे अतुलनीय होते. त्यामध्ये त्यांनी दुष्काळी परिस्थितीत स्वस्त धान्याचे दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना, मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघरे काढली. त्यांनी असे असंख्य कार्य केले. वेदोक्त प्रकरणामुळे शाहूजी महाराज हे खूपच दुःखी झाले. त्यांच्या असे लक्षात आले की मी एका संस्थानाचा राजा असून माझ्यासोबत शूद्र असल्याची वागणूक होत आहे, तर माझ्या प्रजेसोबत कशा पद्धतीचा व्यवहार होत असेल. त्यानंतर त्यांनी आपल्या संस्थानात पाहणी केली असता त्यांना असं दिसून आले की एक विशिष्ट वर्ग हा सर्व सुखसोयींचा उपभोग घेत आहे आणि बाकी सर्व बहुजन समाजातील प्रजेला त्या सुखसोयीपासून वंचित ठेवत आहे. तर त्यानंतर त्यांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच 500 ते 1000 लोकवस्तींच्या गावांमध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्या पालकांना 1 रुपया प्रतिमाह 1 रुपया दंड असा आकारण्यात येईल अशी तरतूद केली. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याचे प्रोत्साहन दिले. दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवणयंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्यवस्तीत त्यांनी चहाचे दुकान काढून दिले. पण गंगाधर कांबळे हे एक अस्पृश्य जातीचे असल्यामुळे त्यांच्याकडे कुणीच चहा घ्यायला जात नसे. असं लक्षात आल्यानंतर शाहूजी महाराजांनी स्वतः त्यांच्या दुकानात चहा घ्यायला जाण्याची सुरुवात केली आणि आपल्या सोबत जे काही सैनिक असायचे त्यांनाही ते चहा घ्यायला लावायचे. म्हणजे यातून असंच दिसून येते की शाहूजी महाराज हे कधीच उच्च नीचेचा असे कधी पाळत नव्हते. समानता प्रस्थापित करण्यावर त्यांचा खूप मोठा भर होता. यानंतर भाग्यश्री तागडे यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपले विचार मांडावेत. त्यांचा विषय आहे संत नारायणा गुरु. चलो तो चलते हैं इतिहास के उन पन्नों को खोलते हैं जहां
उन महामानवों ने समाज परिवर्तन की कहानी जिन्हें समय ने धुंधला कर दिया था, और मान्यवर कांशीराम साहब जी ने 100 से अधिक महापुरुषों को ढूंढ निकाला जिनकी राह आज भी हमें रोशनी दिखाती है। ये कहानी है उस महामानव की जिसने हमें जाति के बेड़ियों को तोड़ने का साहस किया। वह राजा ना था, वह कोई राजा ना था, ना कोई मंत्री, ना ही किसी महल में वो पैदा हुआ। वह जनता के बीच से आया और जनता के काम में ही अपना जीवन समर्पित कर दिया, जिसका नाम था नारायणा गुरु। प्यार से लोग उन्हें नानू भी कहा करते थे। नारायणा गुरु का जन्म केरल की राजधानी त्रिवेंद्रम से 12 किलोमीटर दूर उत्तर पूर्व चंपदंती नामक कस्बे में इजवा जाति में हुआ था 26 अगस्त 1955 में। पिता का नाम मदन हसन एवं माता का नाम कुट्टी अम्मा। 19वीं सदी की शुरुआत में जहां भारत आजादी की लड़ाई लड़ रहा था, वहां दूसरी और एक और भी लड़ाई लड़ी जा रही थी जो उतनी ही पुरानी और उतनी ही कठोर थी। ये लड़ाई थी जातिगत भेदभाव के खिलाफ। केरल और दक्षिण भारत के गांव-गांव में जाति पाति का भेदभाव चरमोत्कर्ष पर था। उसमें अस्पृश्यता ही नहीं बल्कि असभ्यता भी थी। एक निश्चित दूरी इजवा से बनाए रखना पवित्रता की निशानी मानी जाती थी। उस समय ब्राह्मण नायर से 32 फीट की दूरी, नायर इजवा से 64 फीट की दूरी तथा पुतिया और पराया से 100 फीट की दूरी बनाए चलते थे, नहीं तो अपवित्र होने की शंका रहती थी। इस निश्चित दूरी से भी बोलते समय अपना एक हाथ मुंह पर ढकने का रिवाज था। असमानता का यह एक ज्वलंत प्रमाण था, जिसके कारण इजवा बाजार नहीं जा सकते थे, अच्छे कपड़े नहीं पहन सकते थे, ऊंची जाति की गलियों से जाते समय नंगे पांव गुजरना पड़ता था। इनके बच्चे सरकारी स्कूल नौकरियों में भर्ती नहीं हो सकते थे, सार्वजनिक स्थानों, कुओं, तालाबों, स्कूलों में जाने से वंचित रहते थे। शिक्षा, रोजगार, सम्मान, ये तीनों अधिकार उनसे छीन लिए गए थे। दलित और पिछड़ी जातियों को मंदिर प्रवेश तक की अनुमति नहीं थी। ऐसे माहौल में कोई भी असाधारण व्यक्ति अपनी नीति मानकर चुप रह जाता, लेकिन नारायण गुरु ने यह सब अन्याय कहकर ठुकरा दिया। क्योंकि मंदिर में जाने से इजवा नहीं जा सकते थे, नारायण गुरु ने लोगों को राय दी कि इजवा अपना अलग मंदिर बनाए और उसमें पुजारी भी इजवा ही रखे। इसमें पुजारी का काम भी दलित ही करते थे। नारायण गुरु ने अरबीपुरम में स्कूल, पुस्तकालय, कटाई बुनाई केंद्र, मठ मंदिर खोले एवं कांचीपुरम में आयुर्वेदिक औषधालय भी स्थापित किए। वर्कला में जहां उनका आश्रम था, अंग्रेजी स्कूल, पुस्तकालय, कटाई बुनाई केंद्र खोले। मानव जीवन के सभी पहलुओं, धार्मिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक समस्याओं को सशक्त रूप से प्रभावित किया। तर माझा विषय आहे महिला, अंधश्रद्धा व त्यावर उपाय। तर सर्वप्रथम अंधश्रद्धा म्हणजे काय? तर अंधश्रद्धा म्हणजे कुठल्याही गोष्टीची चिकित्सा न करता, तर्कबुद्धी न लावता त्यावर अवैज्ञानिक गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा होय। तर आज अंधश्रद्धेमध्ये संपूर्ण भारतातले जास्तीत जास्त लोक अंधश्रद्धेमध्ये आपल्याला अडकून पडलेले दिसतात। त्यात स्त्रियांचं प्रमाण जास्ती आहे आणि ही अंधश्रद्धा टीव्ही माध्यमातून आपल्याला जास्त दिसून येते। म्हणून महिलांना माझं म्हणणं आहे की टीव्ही सिरियल पासून दूर राहायला पाहिजे। खरं काय खोटं काय यातला कुठलाही फरक आपण समजून घेत नाही आणि त्यावर विश्वास ठेवतो। म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलं होतं की खरं काय आणि खोटं काय यावर यातला फरक समजणे म्हणजे शिक्षण। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि महिलांना ज्या धर्मग्रंथामुळे, रूढी परंपरा यामुळे
शाळांमध्ये अडकून ठेवण्यात आलेला आहे, तर त्यांचा असा उद्देश होता महिलांची शाळा सुरू करण्यामागे की त्यांनी धर्मग्रंथ वाचावं, त्यातलं खरं काय आणि खोटं काय यातला फरक त्यांना समजावा, खरं ते स्वीकारावं, खोटं ते नाकारावं, हा त्यांचा उद्देश होता. तर खरोखर महिला या अंधश्रद्धेमध्ये अडकलेल्या होत्या का? तर बाबासाहेब म्हणतात की जी माणसं इतिहास जाणत नाही, ती कोण, ती माणसं आपला इतिहास घडवू शकत नाही. म्हणून स्त्रियांचा आपण इतिहास बघितला पाहिजे. प्राचीन काळामध्ये जी संस्कृती जगामध्ये प्रसिद्ध होती त्या संस्कृतीची निर्मिती इथल्या मूलनिवासी बहुजन महिलांनी केलेली आहे. ज्यावेळी आपण रानटी अवस्थेमध्ये राहत होतो, कपडे घालण्याची सुद्धा आपल्याला अक्कल नव्हती, तर त्या काळामध्ये इथल्या घरांचा शोध, नगरांचा शोध, शेतीचा शोध, भाषेचा शोध, कपड्यांचा शोध, अशा 65 कलांचा शोध इथल्या मूलनिवासी महिलांनी लावला असताना ती मातृसत्ताक पद्धती त्यांनी निर्माण केली. जी लोकतंत्र आपण म्हणतो, तर त्या लोकतंत्रांची सुरुवात इथल्या महिलांनी केली होती. तर इथली राज्यकर्ती महिला होती आणि राज्यकर्ती असूनही ती इथे सुखी संपन्न असा देश या इथल्या महिलेने निर्माण केला होता. परंतु ही गुलाम का झाली? आता एखाद्या माणसाला गुलाम बनवायचं असेल तर प्रत्यक्ष त्याला गुलाम बनवण्याची आवश्यकता नाही, तिची संस्कृती नष्ट केली तर तो आपोआप गुलाम होईल असं प्रबोधन ठाकरे म्हणतात. आणि तेच इथल्या आर्यांनी केलं, इथल्या ब्राह्मणांनी केलं. तर परकीय आक्रमण आपल्या देशामध्ये झाले, आर्यांचे झाले, तर त्यावेळी त्यांनी इथल्या स्त्रियांना गुलाम करण्याचे ठरवले. इथल्या स्त्रियांना प्रत्यक्ष गुलाम करणे शक्य नव्हते, म्हणून त्यांची संस्कृती म्हणजे जी मातृसत्ताक पद्धती होती ते त्यांनी नष्ट केली आणि पितृसत्ताक पद्धती त्यांनी निर्माण केली आणि 4 वर्ण व्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि शूद्र आणि महिला यांना एकच दर्जा दिला. ज्याप्रमाणे शूद्रांना ब्राह्मणांची सेवा करणे हा त्यांचा धर्म आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांना आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची, अतिथींची, येणाऱ्या पाहुण्यांची सेवा करत राहणे हा तिचा धर्म करून दिलेला आहे. आणि अशा माध्यमातून तिला गुलाम बनवण्याचे षडयंत्र यांनी केले. आज इस परिषद में मेरा विषय है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनका 1916 से 1926 तक का जीवन संघर्ष. महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनका जीवन 1916 से 1926 तक चिंतन, संघर्ष और सामाजिक जागरूकता का एक महत्वपूर्ण काल था. यह वह दौर था जब डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर विदेश से भारत लौटे थे और उन्होंने दलित वर्गों की दयनीय अवस्था को अपनी आंखों से देखा था. उनका मानना था कि शिक्षा वह हथियार है जो दलितों को उनके अधिकार के प्रति जागरूक कर सकती है और समाज में एक अच्छा स्थान दिला सकती है. इसलिए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने सबसे पहले न केवल शिक्षा के क्षेत्र में बड़ी उपलब्धियां हासिल की, बल्कि दलितों के सामाजिक, आर्थिक और राजनीतिक अधिकारों दिलाने के लिए एक ठोस नींव भी रखी थी. 1916 में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर अमेरिका के प्रसिद्ध कोलंबिया यूनिवर्सिटी में एमए की डिग्री प्राप्त कर रहे थे. इसी वर्ष उन्होंने भारत में जाति व्यवस्था और उसका विश्लेषण, द कास्ट इन इंडिया, देयर मैकेनिज्म, जेनेसिस एंड डेवलपमेंट पर एक ऐतिहासिक शोध पत्र प्रस्तुत किया. यह शोध पत्र भारतीय समाज में जातियों की उत्पत्ति और संरचना पर आधारित था. इसमें उन्होंने पहली बार जाति व्यवस्था की सामाजिक जड़ों पर हमला किया और तर्कों के साथ उसे तोड़ने का भी प्रयास किया. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कोलंबिया यूनिवर्सिटी में प्रख्यात समाजशास्त्र जॉन डेवी के संपर्क में आए. उनसे उन्होंने सामाजिक न्याय और मानव अधिकारों की गहन शिक्षा ली. यहाँ उन्होंने अर्थशास्त्र, राजनीतिक विज्ञान, समाजशास्त्र और दर्शन के गहन अध्ययन किया. 1916 में ही उन्होंने पीएचडी के लिए नेशनल डिविडेंड ऑफ इंडिया और हिस्टोरिक और एनालिटिकल स्टडी पर अपना काम शुरू किया. 1917 में वे भारत में लौटे.
और बड़ौदा में सैन्य सचिव के रूप में कार्यभार संभाला, लेकिन वो वहां उच्च जातियों द्वारा उन्हें अपमान का सामना करना पड़ा और जातिगत अपमान की वजह से उन्हें नौकरी छोड़नी पड़ी। यह अनुभव उनके लिए अत्यंत पीड़ादायक था, पर इस अनुभव से उनके भीतर सामाजिक न्याय के लिए संघर्ष करने की चिंगारी को तीव्र कर दिया। इस अपमान के बाद डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने समझा ज्ञान और शिक्षा ही पर्याप्त नहीं है, सामाजिक व्यवस्था में मूलभूत परिवर्तन की आवश्यकता है। 7व्या महिला परिषदेमध्ये माझा विषय आहे छत्रपती शाहूजी महाराज आणि आरक्षण। छत्रपती शाहूजी महाराज यांना आरक्षणाचे जनक म्हणतात। ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकीय गादीचे वारसदार होते। ते क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचेही वारसदार होते। बहुजनांना विषमतावाद्यांच्या जाळ्यातून काढण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि त्यासाठी त्यांना जे जे करावे लागले ते त्यांनी केले। परंपरेचे राजे असतानाही ते नेहमीच लोकशाहीचे पुरस्कर्ते राहिलेले आहे। त्यांच्या जीवनात कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण, जे वयाच्या 25व्या वर्षी घडलं। छत्रपती शाहूजी महाराज जेव्हा पंचगंगा नदीत शाही स्नान करत असताना नारायण राजोपाध्याय भटजी यांनी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणण्यास सुरुवात केली। त्यावेळेस राजाराम भागवत यांनी शाहूजी महाराजांना तत्काळ यांची जाणीव करून दिली। शाहूजी महाराजांनी जेव्हा राजोपाध्याय भटजी यांना विचारले तेव्हा राजोपाध्याय भटजी यांनी सांगितले की आपण एक क्षत्रिय राजा नाहीत आणि विधिवत आपला राज्याभिषेकही झालेला नाही, म्हणून मी वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही। आपण एक शूद्र राजा आहात आणि भटजींनी आंघोळ न करता पुराणोक्त मंत्र म्हटले पाहिजे असा वेदांचा आदेश आहे, असा धर्मांचा आदेश आहे। हे ऐकून शाहूजी महाराज एकदम स्तब्ध झाले। यानंतर त्यांच्या जीवनात एक नवीन ध्येय निर्माण झाला। त्यांनी जे इनामी जमीन दिली होती भटजींना ते जप्त करण्यात आले आणि खटला न्यायालयापर्यंत गेला। न्यायालयात शेवटी शाहूजी महाराजांचाच विजय झाला। या घटनेनंतर त्यांनी ब्राह्मण सत्ते विरुद्ध कारवाई सुरू केली आणि त्यामुळे ब्राह्मणवाद्यांमध्ये एक त्यांची भीती निर्माण झाली होती। वेदोक्त प्रकरणानंतर तपासणी सुरू झाली आणि कोल्हापूर संस्थानामध्ये असं आढळून आलं की जनरल ऍडमिनिस्ट्रेशन विभागामध्ये 71 अधिकाऱ्यांपैकी 60 हे ब्राह्मण होते आणि खासगी विभागामध्ये 53 अधिकाऱ्यांपैकी 46 ब्राह्मण होते, म्हणजे अल्पसंख्याक लोकांना अधिक प्रतिनिधित्व मिळत होते। 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात बहुजनांसाठी 50% आरक्षण लागू केले। नंतर ते 75% वाढवण्यात आले होते आणि इतर लोकांना त्या आरक्षणापासून वगळण्यात आले होते। जातीय जनगणना करून सामाजिक प्रतिनिधित्व बहाल करणारे पहिले भारतीय संस्थानिक म्हणजे छत्रपती शाहूजी महाराज होते आणि त्यांचा हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक क्रांतिकारी आणि धाडसी पाऊल होता। आरक्षणाच्या निर्णयावर पुन्हा विचार व्हावा यासाठी कर्नाटक संस्थानातील ब्राह्मण संस्थानिक ऍडव्होकेट गणपतराव अभियंकर यांनी शाहूजी महाराजांची भेट घेतली। शाहूजी महाराजांनी त्यांना एक प्रयोग करून आरक्षणाची गरज समजावून सांगितली आणि माझा विषय आहे छत्रपती शाहूजी महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ। जेव्हा छत्रपती शाहूजी महाराज शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी भारताचा 3 वेळा दौरा केला आणि त्यांना दिसून आलं की भारतामध्ये काही समस्या आहे। तर त्या समस्या कोणत्या? तर त्यांना दिसून आलं की या भारतामध्ये गरिबी आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे आणि त्यावर उपाय काय आहे? तर त्यांनी त्यावर चिंतन केले आणि त्यांना असं लक्षात आलं की शिक्षण हाच एक उपाय आहे। म्हणून त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली आणि ज्या ज्या गावामध्ये 500 ते 1000 लोकसंख्या आहे त्या गावामध्ये त्यांनी शाळा काढल्या। त्यानंतर 1902 मध्ये सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा त्यांच्या राज्यात केला। जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसेल त्या पालकांना 1 रुपये दंड ठेवला। म्हणजे पहा, शाहूजी महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं
होतं आणि त्यांचा एकच उद्देश होता की सर्व मुलं हे शिक्षित झाले पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी हॉस्टेल काढले, टेक्निकल शिक्षण सुद्धा मुलांना दिले. शाहूजी महाराज हॉस्टेल काढून त्यांना तसेच टेक्निकल शिक्षण देऊन शाहूजी महाराजांनी जे खेळाडू आहे, जे कलाकार आहे, त्यांना राजाश्रय दिला. जो मागासलेला समाज आहे त्या मागासलेल्या समाजाला या शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी 50% सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं. जसा एका कलेक्टरचा मुलगा हाही कलेक्टर झाला पाहिजे, तसंच एका शेतकऱ्याचा मुलगाही तोही कलेक्टर झाला पाहिजे, एका कुंभाराचा मुलगा तोही कलेक्टर झाला पाहिजे, एका चांभाराचा मुलगा तोही कलेक्टर झाला पाहिजे, एका मातांगाचा मुलगा तोही कलेक्टर झाला पाहिजे. आणि हे लोक सगळे समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शाहूजी महाराजांनी 50% आरक्षण दिलं. शाहूजी महाराज एकदा त्यांचा दरबार भरला असताना, तुम्हाला एक छोटीशी मी आता शाहूजी महाराजांच्या दरबारातली गोष्ट सांगते. शाहूजी महाराज एकदा त्यांचं दरबार भरलं होतं आणि ते दरबार भरलेलं असताना एक म्हातारा त्यांच्या दरबारात आला. एक आपल्या नातवाला तो घेऊन आला आणि त्या नातवाला त्यांनी गाणं म्हणायला लावलं. त्यानं अतिशय सुंदर गाणं म्हटलं आणि ते शाहू महाराजांना खूप गाणं आवडलं. आणि शाहू महाराजांना ते गाणं आवडल्यामुळं त्यांनी त्या मुलाला बक्षीस देण्यासाठी आवाज दिला. शाहूजी महाराजांनी 3दा आवाज दिला, परंतु तो मुलगा शाहूजी महाराजांकडे गेला नाही. त्यामुळं त्या म्हाताऱ्याने मग सांगितलं की माझा नातू हा गाणं म्हणू शकतो, बोलू शकतो, परंतु त्याला ऐकू येत नाही. शाहूजी महाराजांनी त्याला असं हाताने इशारा करून आपल्या जवळ बोलावलं. त्याला शाहूजी महाराजांनी बक्षीस दिलं, त्याला शाबासकी दिली आणि शाहूजी महाराजांनी त्याच्यामधला कलागुण ओळखला होता. शाहूजी महाराजांनी त्याचा कलागुण ओळखून आपल्या सेवकाला सांगितलं की आपल्या राज्यातला जो कोणी चांगला डॉक्टर असेल त्याच्याकडे याला घेऊन जा, याचा कानाचा इलाज करा. त्याच्या कानाचा इलाज करण्यात आला आणि त्याला संगीताचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्याला संगीताचं प्रशिक्षण देऊन तो एक चांगला कलाकार झाला आणि पुढे मग मोठा झाल्यावर तो बालगंधर्व या नावाने नावारूपास आला. असा हा बालगंधर्व आपल्या सर्वांनाच माहित आहे. हा बालगंधर्व शाहूजी महाराजांनी घडवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांची जे रूम पार्टनर होते पारसराम ज्ञाने यांच्या मनाची चलबिचलता वाढायला लागलेली होती की आता ही चळवळ कोण चालवणार, अभी ये कार्य जो है वो कौन आगे बढ़ाएगा. आणि त्याच्यासाठी त्यांच्या मनाची जेव्हा चलबिचलता वाढायला लागली तेव्हा काहीतरी माझा मित्र गमावून बसलेला आहे असे त्या मान्यवर कांशीरामजी साहेबांना वाटायला लागले. आणि त्या पारसराम ज्ञानी साहेबांना असं वाटत होतं की मी आता संपूर्ण माझा घरबार सोडायला पाहिजे, बायकोपणांना सोडायला पाहिजे आणि फक्त चळवळीकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु आर्थिक स्थिती कशी, आता आर्थिक स्थितीकडे लक्ष देण्यासाठी मान्यवर कांशीरामजी साहेब बोलायला लागले, तुम आगे जाओ, तुम्ही चळवळ सांभाळा, मी तुम्हाला आर्थिक सहाय्यता करेल. बघा मैत्रिणींनो, आतापर्यंत मान्यवर कांशीरामजी साहेबांना माहिती नव्हते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुळात कोण आहेत. आणि तरीही त्यांनी आर्थिक सहाय्यता करायसाठी, आर्थिक मदत करायसाठी पारसराम ज्ञानी यांना म्हटले. आपण आज बघतोय हे की परिषदेसाठी जेव्हा चळवळीसाठी जेव्हा आपण आर्थिक मदत आपल्या समाजाच्या लोकांना मागायला जात असतो तेव्हा ते काय म्हणत असतात, काय बहाणे देत असतात. आणि आपल्याला इथे दिसत आहे की मान्यवर कांशीरामजी साहेबांना माहित नव्हते की कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, तरीही त्यांनी पारसराम ज्ञानी साहेबांना मदत केली. आणि ही आर्थिक मदत केलीच नाही तर त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये ते मनी ऑर्डर पाठवत गेले. आपल्याला आपल्या लोकांच्या समाज, आपण दिसते आहे की आपल्या समाजातील लोक फक्त साडी माडी आणि गाडी याच्यामध्ये गुरफटून राहिलेले आहे. कुठेतरी अशा प्रकारचे बोध आपल्या महापुरुषांच्या प्रसंगावरून आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यानंतर DRDO मध्ये जेव्हा पुण्यामध्ये मान्यवर कांशीरामजी साहेब हे काम करीत होते तेव्हा ऍज अ रिसर्चर म्हणून काम करीत होते तेव्हा दीनभानाचा प्रसंग सगळ्यांना माहिती असावा. दीनभाना यांना बुद्ध जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंती या दोन्ही जयंतीच्या सुट्ट्या पाहिजे होत्या, तेव्हा तिथली जी उच्चवर्णीय लोक किंवा उच्च स्तरावरची लोक होती त्यांनी त्यांना नाही म्हटले. उलट त्यांना म्हटलं की एक तर तुम्ही सुट्टी घ्या किंवा मग नोकरी सोडा. तेव्हा त्यांना दोन्हीही मंजूर होत्या. आम्हाला दोन्हीही गोष्टी पाहिजे असं माहिती होतं त्यांना. आणि ते ह्या गोष्टी जेव्हा माहिती पडल्या तेव्हा त्यांना त्यांच्या जे ऑफिस होतं त्याच्यातून त्यांना निलंबित केलं गेलं. आणि मग मात्र ही गोष्ट जेव्हा मान्यवर काळशीरामजी साहेबांना माहिती पडली तेव्हा मान्यवर काळशीरामजी साहेबांनी हे केस न्यायालयात गेले. तिथे न्यायालयात नेलीच नाही तर तिथून जिंकून आले. आणि तेव्हा मात्र त्यांनी त्या नोकरीवर कधीही गेलेले नाही. तेव्हा त्यांना समजलं की हा समाज आता किती बोकाळलेला आहे, इथे समाजवाद किती निर्माण झालेला आहे. आणि त्यानंतर त्यांना डी.के. खापर्डे यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट ही जी पुस्तक होती ही त्यांना गिफ्ट केली. ती जाती निर्मूलनाची पुस्तक जी आहे त्यांनी एका रात्रीमधून 7 वेळा वाचले. आणि तिथून त्यानंतर घरी 24 पानांचं एक पत्र लिहिलं की यानंतर मी घरी कधीही येणार नाही. संपूर्ण रिश्ते नाते सोडून त्यांनी फक्त चळवळ सांभाळली. आणि ह्या चळवळीचा आपल्याला रिझल्ट आता दिसतो आहे. आपण करू शकतो का ह्या गोष्टी? याकडे, अशा चळवळीकडे जर का लक्ष द्यायचं असेल तर आपल्याला असे कार्य करावे लागतील. आजच्या या महिला परिषदेचा माझा विषय आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा 1927 ते 1935 पर्यंतचा कायदेशीर हक्काकरिता केलेला संघर्ष. 1927 ते 1935 पर्यंत बाबासाहेबांनी अनेक यशस्वी आंदोलन आणि सत्याग्रह केले आणि त्याचीच परिणिती आज आपण बघत आहोत की आज आपण हक्क आणि अधिकार बजावत आहोत. यामध्ये प्रामुख्याने महाड सत्याग्रह, सायमन कमिशन समोर साक्ष, काळाराम मंदिर सत्याग्रह, 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि पुणे करार याचा प्रामुख्याने समावेश होतो. चौदारपेढे सत्याग्रह हा 21 आणि 22 मार्च 1927 ला महाडमध्ये झाला. महाड नगरपालिकेने ठराव पास केला होता की सर्व सार्वजनिक पाणवठे, नदी नाले, तलाव, विहिरी सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. पण तरी सुद्धा अस्पृश्यांना पाण्याला स्पर्श करता येत नव्हता. या विषमतावादी लोकांना गुरे, डोरे, डुकरं, कुत्रे चालायचे पण अस्पृश्य चालत नव्हता. कारण अस्पृश्यांना त्यावेळेस नीच आणि खालच्या दर्जाचं समजलं जात होतं. या सत्याग्रहामध्ये भाष्य करताना बाबासाहेब म्हणतात की या 14 डोळ्याचे पाणी पिऊन आम्ही काही अमर होणार नाही आहोत. हा सत्याग्रह समानतेचा, समान हक्काचा आणि माणुसकीचा आहे. यानंतर दुसरे महाडचे सत्याग्रह 25, 26 आणि 27 डिसेंबर 1927 ला झाला, ज्यामध्ये 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीचे दहन म्हणजे विषमतावादी विचारांचा अंत आणि समतावादी विचारांची सुरुवात होती. त्यानंतर सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी साक्ष दिली. भारतामध्ये सायमन हे भारतीयांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी भारतामध्ये आलेले होते. पण त्यावेळेस जी विषमतावादी पक्ष आणि विषमतावादी लोक होते त्यांनी सायमनचा कडाडून विरोध केला. सायमनला काळे झेंडे दाखवले आणि गो बॅक सायमन असे नारे सुद्धा लावले. त्यामुळे हे जे सायमन आहे यांना भारतातून परत जावे लागले. बाबासाहेबांनी अनेक सामाजिक पुरावे एकत्र केले होते तरी सुद्धा सायमनला परत जावे लागले आणि अशा प्रकारे नंतर मग 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स सुद्धा घडवून येतात. काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 ला नाशिक येथे झाला. या सत्याग्रहाच्या माध्यमातून विषमतावाद्यांनाच नाही तर सत्ताधारी इंग्रजांना सुद्धा जाग यावी आणि आम्हा अस्पृश्यांना, शोषितांना आमचे हक्क मिळावे यासाठी हा लढा होता. या सत्याग्रहामध्ये बाबासाहेब भाष्य करताना म्हणतात की आज आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्याने आमचे प्रश्न सुटणार असं नाही आहे. आपले प्रश्न सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक आहेत. मंदिरात प्रवेश करणं म्हणजे हिंदू मनाला केलेले एक आव्हान आहे. कारण या उच्चवर्णीय हिंदूने आम्हाला आमच्या हक्कांपासून अनेक वर्षांपासून आम्हाला
दूर ठेवलेलं होतं. आता हेच उच्चवर्णीय हिंदू आम्हाला हिंदू म्हणून स्वीकारतील की नाही याची पडताळणी आज या सत्याग्रहाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आज हम कहीं हम भूल ना जाए या विषयाला धरून आम्ही आज ही महिला परिषद ठेवली. मला असं वाटतं नक्कीच कहीं हम भूल ना जाए हा प्रश्न पडला असेल की हे काय आहे. कहीं हम भूल ना जाए, हम क्या ना भूल जाए. तर आम्ही बघायला पाहिजे कि हम हमारा इतिहास ना भूल जाए. कारण जिस गांव में बारिश नहीं होती उस गांव की फसलें खराब होती है. क्योंकि जिस गांव में बारिश नहीं होती उस गांव की फसलें खराब होती है. जिस समाज को अपना इतिहास नहीं पता होता उस समाज की नस्लें खराब होती है. तो हमारा क्या इतिहास है? तो हमने हमारा इतिहास है, पहले तो हम बोलते थे जब हम छोटे थे तो एक गाना हमें ऐकत होतो का, जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. ये हमारा पहिला इतिहास था. आम्ही राजे होतो. हा बहुजन समाज राजा होता. तेव्हा या देशामध्ये बुद्धकालीन परिस्थितीमध्ये असं म्हणतात की सोन्याचा धूर निघाला होता. मग काय झालं की इथे बाहेरून आलेल्या लोकांनी इथल्या बहुजन समाजाला गुलाम बनवलं आणि आज त्या आमच्या या सर्व भगिनी बोलल्या की महापुरुषांचा इतिहास या बहुजन समाजाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी, यांची गुलामी नष्ट करण्यासाठी इथल्या महापुरुषांनी कशा कशा प्रकारचा संघर्ष केला आणि या संघर्षातून आज आम्ही इथे जे बसलेलो आहोत या महापुरुषांचं बलिदानाचं कार्य आहे. आणि ते बाबासाहेब म्हणतात की मी महिलांच्या संघटनेवर मोठा विश्वास ठेवणारा माणूस आहे. कारण महिला काय आहे तर निर्माण आहे, निर्माण करणारी महिला आहे. आम्हालाही जेव्हा गुलाम बनवलं गेलं तर इथल्या मनुवादी व्यवस्थेने ओळखलं या समाजाला गुलाम बनवायचं असेल तर इथल्या महिला कार्यकर्त्यांना, महिलांना, त्या स्त्रियांना पहिले आम्हाला गुलाम बनवावं लागेल. म्हणून महिलांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं, तिला अंधश्रद्धेपासून दूर ठेवलं, अधिकारापासून दूर ठेवलं. म्हणून हा समाज आमचा गुलाम झाला होता. मग आम्हाला आमच्या या समाजाला गुलामीतून नष्ट करण्यासाठी महात्मा फुले, शाहू महाराजांनी ज्या ज्या महापुरुषांचं जे जे योगदान होतं ते आमच्या महिलांनी इथे बोलून दाखवलं. पण आम्ही खरंच त्या महापुरुषांचा जो संघर्ष केला, जो योगदान केलं त्याला आम्ही न्याय देतो आहोत का? आम्ही महिला ते काम करत आहोत का? कारण कोणतीही गोष्ट जर करत राहिला तरच ती पुढे वाढते. पण आम्हाला अंधश्रद्धेतून दूर काढलं, पण आम्ही अंधश्रद्धेतून दूर निघालो नाही. आम्ही एक सोडलं, दुसरं धरलं. कारण त्याच मार्गातून, अंधश्रद्धेतून. आणि त्यामुळं काय झालं, आम्हाला शिक्षण दिलं कशासाठी? आम्हाला आमचा शत्रू समजला पाहिजे, आमचा मित्र समजला पाहिजे, आम्हाला खरं समजलं पाहिजे, आम्हाला खोटं समजलं पाहिजे. पण या गोष्टीचा आम्ही विचार करत नाही. त्यासाठी आम्हाला शिक्षण दिलं होतं. आम्हाला शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. कारण आम्ही शाहू महाराजांनी एका डॉक्टर बाबासाहेबाला आरक्षण दिलं. बाबासाहेबांनी लाखो लोकांना आरक्षण देण्याचं काम केलं. पण आम्ही ते काम करत आहोत का? नाही. आम्ही मागे आणत आहोत. आमचं शिक्षण मागे येत आहे, आमचं आरक्षण मागे येत आहे. म्हणून अमरनाथ कर्डकचं एक गाणं आहे. कारण आम्ही इतिहास बोललो म्हणून काय झालं, कोणती परिस्थिती आली? लय नाही मागत माग माझं युलूस गाडग. वामन दादा कर्डक म्हणतात, लय नाही मागत माग माझं युलूस गाडग, पाणी वाढ माय पाणी वाढ. हे गाणं म्हणण्याची परिस्थिती का आली की हा समाज, आमचा बहुजन समाज या महापुरुषांच्या संघर्षाला विसरलेला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. कारण आमच्या बहुजनांच्या अनेक समस्या आहे. तुम्हाला समस्या तुमच्या मिटवायच्या असेल तर तुम्हाला सत्ता हस्तगत करावी लागेल. बाबासाहेबांनी आम्हाला शत्रू सांगितला, बाबासाहेबांनी आम्हाला मित्र सांगितला. पण आम्ही त्या शत्रू आणि मित्राकडे पाहत नाही. छोट्या छोट्या आमिषाला साडी देतात काय?
किराणा देतात काय, 500 रुपये देतात काय, 200 रुपये देतात का, कोणी आम्हाला पद देते काय, कोणी अधिकारी बनवते काय, कोणी नगराचा अध्यक्ष बनवते काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे आम्ही आमचा महापुरुषांचा संघर्ष विसरत चाललो, म्हणून इथल्या बहुजन समाजाला रस्त्यावर यावं लागत आहे. आज आहे भाद्रपद पौर्णिमा. त्या पौर्णिमेच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि भाद्रपद पौर्णिमा या दिवशी काय झालं होतं, तर या दिवशी ज्या भिक्खुनी होत्या त्या भिक्खुनी संघाची स्थापना झाली होती. आज आपण महिला परिषद घेतलेली आहे, अनेक महिला आल्या नाही, पण ज्या महिला आल्या कदाचित त्या त्यांचं महत्व समजतात की त्या दिवशी जी प्रजापती गौतमी म्हणजे बुद्धांची मावशी होती, सख्खी आई नव्हती, पण आई गेल्यानंतर सांभाळ या आपल्या मुलाप्रमाणेच त्यांनी केलेला आहे. आज आपण पाहतो की प्रजापती गौतमी जेव्हा बुद्ध सोडून गेले, म्हणजे सिद्धार्थ होते, बुद्ध झाले, सोडून गेले, आणि तिकडे गेल्यानंतर मग जेव्हा या प्रजापती गौतमीला सुद्धा वाटलं की आम्ही महिला सुद्धा या कामामध्ये त्यांचा सहभाग का घेऊ नये, बुद्धाचा सहभाग का घेऊ नये, त्यांनी 2 वेळा बुद्धांना हा प्रश्न विचारला. आणि हे सगळं ज्या महिला आता वाचत असतील बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये नमूद आहे. ते म्हणतात की बुद्ध आम्हाला सुद्धा या भिक्खुनी संघाचा हिस्सा व्हायचा आहे, आम्हाला तुमची परमिशन पाहिजे आहे. तर बुद्धांनी 2 वेळा मौन व्रत धारण केलं, त्या प्रश्नाचं काहीही उत्तर दिलं नाही. आणि अशा वेळेस मग प्रजापती गौतमी नाराज झाली. तिला वाटलं की कदाचित आपल्याला हा चान्स, हा मौका मिळणार नाही. कोणता मौका? प्रत्येक महिलांना नाही का वेगळ्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये काहीतरी डान्स करण्याचा मौका असते, काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा मौका असते. प्रजापती गौतमींना भिक्खू संघ जो बनला होता त्या भिक्खू संघासोबत काम करण्याचा मौका, त्यांच्यासोबत बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा मौका त्या प्रजापती गौतमीला पाहिजे होता. तिने मग काय केलं, जेव्हा बुद्ध वैशालीपर्यंत पायी पायी फिरत गेले तेव्हा या प्रजापती गौतमी सुद्धा 500 भिक्खुनीला घेऊन त्या अनवाणी पायांनी पैदल कासाय वस्त्र धारण केली, मुंडन केलं आणि वैशालीपर्यंत त्या बुद्धांना भेटण्यासाठी चालल्या गेल्या. जेव्हा त्या तिथे पाहतात आनंद जे होते ते आनंद पाहतात आणि सांगतात की प्रजापती गौतमी आपल्या दरवाजाशी येऊन उभ्या आहे, सोबत 500 महिला आहेत. आणि आता मी जेव्हा त्यांना पाहिलं त्यांच्या पायाला भेगा पडलेला आहे, चेहरा थकलेला आहे, पण तरी त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला सुद्धा या संघामध्ये सामील व्हायचं आहे. तेव्हा ते बुद्धांना प्रश्न विचारतात, आनंद काही प्रश्न विचारतात की बुद्ध मला असं वाटतं की तुम्हाला असं तर वाटत नाही ना की महिला कमजोर आहे, हे काम करू शकणार नाही किंवा महिलांकडून हे काम होणारच नाही, हे सगळे प्रश्न आनंद त्यांना विचारतो. मग बुद्ध तेव्हा उत्तर देतात की मला असलं काही वाटत नाही, पण कदाचित काही तांत्रिक ज्या अडचणी आहेत त्यामुळे मी थोडा त्याच्यावर विचार करत होतो. आणि त्यानंतर मग बुद्ध म्हणतात की ठीक आहे, मी राजी आहे, या महिलांना सुद्धा आपण आपल्या या संघामध्ये सामील करून घेऊ शकतो, पण या सगळ्यांची जबाबदारी प्रजापती गौतमींनी घेतली पाहिजे. आणि त्यावेळेस प्रजापती गौतमीला या भिक्खुनी संघाची त्या दिवशी स्थापना करण्यात आली. 500 भिक्खुनी सोबत ती स्थापना झाली. हा मोठा दिवस आहे आजचा, खूप मोठा. आपल्या पूर्ण इतिहासातला एक सगळ्यात पहिली अशी महिला, जसं एखादं बाळ असतं, ते बाळ आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत चालत असतं, पण सिद्धार्थ गौतम जे होते हे असे महान, बाबासाहेब आंबेडकर त्यांना क्रांतिकारी महापुरुष म्हणतात, ते असे क्रांतिकारी महापुरुष होते की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सारा जगच त्यांच्या पाठोपाठ त्यावेळेस गेलेला आपल्याला दिसतो. आणि सोबतच त्यांची आई सुद्धा. तर आजचा हा अतिशय महत्वाचा असा दिवस आहे, त्यांच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देते. यानंतर प्रजापती गौतमी फक्त इथंच थांबली नाही, तर बुद्धांच्या काळामध्ये जे 500 वर्ष क्रांती झाली, त्या 500 वर्षाच्या
क्रांतीमध्ये काय झाली, बुद्ध एकटे होते पण त्यांनी त्यांच्यासारखाच संघ बनवला, भिक्खू संघ बनवला, भिक्खुनी संघ बनवला आणि हे जे लोक होते हे लोकांना सांगत गेले, जोडत गेले आणि हा जो त्यांचा जो भिक्खू संघ आहे तो मोठा होत गेला आणि जगभरात तो पसरत गेला. जी क्रांती झाली त्यानंतर फक्त क्रांतीच होत नसते तर प्रतिक्रांती सुद्धा होत असते. क्रांतीच्या नंतर प्रतिक्रांती होत असते. जेव्हा प्रतिक्रांतीला सुरुवात झाली तर सम्राट अशोकाचा जो नातू होता शेवटचा बृहदत्त मौर्य, त्या बृहदत्त मौर्याची पुष्यमित्र शुंगाने हत्या केली आणि हत्या झाल्यानंतर परत आपण 2000 वर्ष या गुलामगिरीमध्ये जगलो. 2000 वर्ष या गुलामगिरीमध्ये फक्त जगलोच नाही तर आपल्या तोंडाला गाडगं आणि कमरेला झाडू आला होता, अशी वाईट परिस्थिती आपली आली होती. आणि त्यानंतर मग एका आधुनिक काळामध्ये आपल्या महापुरुषाचा जन्म होतो आणि ते महापुरुष म्हणजे ज्यांच्या नावाने आपण म्हणतो विद्येविना गती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या दोघांनी या दाम्पत्याने मिळून या 17 ते 18 वर्षामध्ये, सावित्रीबाई 17 ते 18 वर्षाच्या होत्या तेव्हा 17 ते 18 शाळा त्यांनी काढल्या. एवढंच नाही ते आपण शाळा इथे पाहू शकतो. त्यानंतर जेव्हा या शाळा झाल्या सगळ्यात पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 ला काढली. या शाळेमध्ये आपण विचार करू की या शाळेमध्ये 6 मुली होत्या, 6 मुलींपैकी 4 मुली ब्राह्मणाच्या होत्या. विरोध कोणी केला होता त्यांना? ब्राह्मणांनी विरोध केला. त्यांच्या शाळेत कोण शिकलो? त्यांच्या शाळेतही ब्राह्मण मुली शिकल्या. आज आपल्याला ते सांगावं लागेल. आपल्या बाकी समाजाला, बाकी इतर बहुजन समाजाला हे माहीतच नाही की आमच्या शाळेमध्ये सुद्धा ब्राह्मण वर्ग होता. 4 मुली ब्राह्मणाच्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये, धर्मांध काळामध्ये स्त्रीला शिकवणं म्हणजे स्वतःला हत्तीच्या पायाखाली तुडवण्यापेक्षा काही कमी नव्हतं. पण तरी या सावित्रीबाईने त्यावेळेस आपल्यासाठी संपूर्ण बहुजन समाजातल्याच नाही तर समस्त स्त्रिया ज्या पण जे एक 2000 वर्ष पूर्व जे हे सगळं चालू होतं ना की देवादी नाम जगत सर्वाम, मंत्रादी नाम देवता, तम मंत्र ब्राह्मणादी नाम, ब्राह्मणा नामाचा देवता. म्हणजे काय, हे सगळं जग जे आहे ते सगळं मंत्राच्या अधीन आहे, मंत्र देवाच्या अधीन आहे आणि देव जो आहे तो सगळा ब्राह्मणाच्या अधीन आहे. कारण मंत्रच ब्राह्मणच म्हणतो. हा जो सगळं जग जे आहे ते पूर्ण ब्राह्मणाच्या हाती आहे. त्या काळामध्ये जेव्हा त्यांनी ते सगळं केलं होतं त्याही काळामध्ये आपल्याला दिसते की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ती नीव ठेवली आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यांना साथ दिली आणि त्या काळामध्ये मुलींना शिक्षण दिलं, मुलींना घडवलं. असा इतिहास सावित्रीबाई फुलेंचा आहे. यानंतर आपण आपल्या पुढे एक स्लाइड आहे, ती मला इथे क्लिअर दिसत नाहीये पण आपण पाहू शकता आणि थोडंसं समजून घ्या की सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये ब्राह्मण मुलींनी सुरुवात केली. मुलींना त्या पोत्यामध्ये बांधून लोकांना शाळेमधून आणावं लागलं तरीही ब्राह्मणाच्या मुली शिकल्या, तरी उच्चवर्णीयांच्या मुली शिकल्या. हा सगळा गावा कशासाठी चालवला होता तर आपल्या समाजाच्या मुली, बहुजन समाजाच्या मुली शिकल्या पाहिजे, उच्च पदावर गेल्या पाहिजे. यासाठी या सावित्रीने आपल्या अंगावर, स्वतःच्या अंगावर शेण, दगड, चिखल, माती आणि शिवांचा मारा सुद्धा झेललेला आहे. या सावित्री आईच्या याला फळ लागलं का हो? तर आपण इथे जर पाहू ह्या सगळ्या जागा ज्या आपल्याला दिसतात रोजगाराच्या, त्याच्यामध्ये लोकसभा महिला सीट्स आहे, राज्यसभा विधानसभा सीट्स आहे, महिला शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, अभियंता आहेत, वकील आहेत, व्यावसायिक आहेत. या सगळ्यांमध्ये जर आपण पाहतो तर सगळ्यात जास्त आकडा हा उच्चवर्णीयांचा का दिसतो? आपल्या महिलांना शिक्षण देण्यासाठी सावित्री आईंनी एवढं सगळ्यांसोबत झगडली आणि तरी सुद्धा शाळेत गेली, मुलींना शिकवलं, सगळं एवढं सगळं झालं. आज आपल्या महिला काय करत आहे? आपण काय करतो?
बहुजन समाजातली सगळ्या महिलांना माझा प्रश्न आहे, आज त्या आईने त्या माऊलीने आपल्याला सगळं शिकवलं आणि आज आपण तिलाच विसरलेलो आहे आणि आपण कोणाला म्हणतो विद्येची देवता? आज आपल्या आईला आपण विसरलेलो आहे, आज आपल्या माऊलीला आपण विसरलेलो आहे. शिक्षणाची खरी देवता म्हणून दुसरंच नाव आपल्या तोंडावर येते. शाळेत विचारून घ्या, कॉलेजमध्ये विचारून घ्या, कोणालाही विचारलं तर आपल्याला ते दुसरंच नाव लक्षात येते. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षपूर्वक आपल्या सोबतच्या लोकांना सुद्धा सांगितल्या पाहिजे. यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांचं काम, त्यांनी जे शिकवलं, सत्याचा शोध लावला, फक्त एवढंच नाही, केशवपन व्यवस्था, जाती प्रथा जे काही त्यावेळेसची चालू होती, विधवा पुनर्विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, हे सगळं कार्य त्यावेळेस केलं. शिक्षणाच्या व्यतिरिक्त हे सगळं काम त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. पुढे हे जे काम आहे, हे काम छत्रपती शाहूजी महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये लागू केलं. छत्रपती शाहूजी महाराजांनी एवढंच नाही, यांचं बरंचसं काम आहे, एवढ्या वेळात तेवढं सांगणार नाही, आपल्याला अतुल पाटील सरांना सुद्धा ऐकायचं आहे. छत्रपती शाहूजी महाराजांनी अनेक अशी कार्य केली जी कार्य याच्या पूर्वी कोणीच केली नव्हती. राजा म्हणून तर कुणीच ते काम केलेलं नव्हतं. पण छत्रपती शाहूजी महाराजांच्या हातामध्ये जेव्हा संस्थानाची सूत्र आली तेव्हा सगळ्यात पहिले त्यांनी रिझर्वेशन सुरू केलं. रिझर्वेशन असं केलं की त्या ब्राह्मणांच्या ज्या काही जागा होत्या आणि त्यांना सांगितलं की या जागा आता तुम्हाला त्यांना द्याव्या लागतील. आणि ते आले मग कंप्लेंट घेऊन की आता जर तुम्ही त्यांना द्याल त्या जागा तर त्यांना तर काही येतच नाही, मग कसं होईल, ते चालवतील कसे सूत्र सगळे. तर असं झाल्यानंतर मग ते म्हणतात की जर त्यांना चालवता आलं नाही, जर अस्पृश्यांना चालवता आलं नाही तर तुमच्यावर मी कारवाई करेल, म्हणजे काय तर तुम्हाला त्यांना शिकवावं लागेल, असं सूत्र त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये चालू केलं. एवढंच नाही तर त्या आरक्षणाच्या जनकने रिझर्वेशन तर चालूच केलं, फक्त आपल्या समाजासाठी नाही तर अशा अनेक समाजासाठी त्यांनी हॉस्टेल्स काढलेले आहे. सगळं एकही समाज त्यातनं सुटलेला नाही, इव्हन ब्राह्मण समाज सुद्धा सुटलेला नाही. या सगळ्या समाजासाठी त्यांनी हॉस्टेल्स काढलेले आहे. त्या व्यतिरिक्त एक ब्राह्मण महिला जिचं नाव आपण घेतो की सगळ्यात पहिली डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, या जोशींना सुद्धा जेव्हा ती डॉक्टर बनली तिकडे विदेशात गेली, विदेशात गेल्यानंतर तिच्या जवळ वापस येण्यासाठी आर्थिक पुरवठा नव्हता. तो आर्थिक मदत सुद्धा छत्रपती शाहूजी महाराजांनी तिला तिथे पाठवली, शुभेच्छा पत्र पाठवलं आणि तो आर्थिक मदत सुद्धा पाठवली. म्हणजे फक्त आपल्याच समाजासाठी नाही तर समस्त महिलांसाठी, समस्त लोकांसाठी त्यांनी त्या काळात ते कार्य केलेलं आहे. म्हणून त्यांना लोकराजा असं सुद्धा म्हणतात. त्यांनी महिलांसाठी अनेक कायदे केलेले आहे. आपण पाहू शकतो की अनेक असे कायदे होते की जे पर्दा पद्धत होती त्या काळची, विधवा पुनर्विवाह होता, त्याच्यानंतर जे महिलांच्या बद्दल देवदासी प्रथा होती ती त्या काळामध्ये बंद करण्यात आली होती. अशा अनेक, आणि त्या काळामध्ये जी त्यांची मुलगी ती ज्यांची सून होती, धाकटी सून इंदू नावाची, ती विधवा झाली आणि त्यांची स्वतःची पत्नी जी आहे ती विरोध करत होती. पण शाहूजी महाराजांना त्या सुनेला फक्त शिक्षणच नाही तर इतर सगळी शिक्षा सुद्धा द्यायची होती. असे छत्रपती शाहूजी महाराज होते. असं त्यांनी त्या काळामध्ये काम केलं. एवढे राजे आपल्याला दिसतात, या देशामध्ये एवढे राजे होऊन गेले, पण हे जे राजे होते अस्पृश्यांना सुद्धा त्यांचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून त्यांना छोटे मोठे उद्योग धंदे काढून दिले. कोणी जात नाही म्हणून आपण स्वतःच दुकानामध्ये जायचे, हॉटेलमध्ये जायचे, चहा घ्यायचे आणि ही सगळी जाती व्यवस्था बंद करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आपल्याला आज महिला संघटन तयार करण्याची फार मोठी गरज आहे आणि या महिला संघटनाचं काम सुरू आहे. काही या महिलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हे काम सुरू आहे. महिला तयार होत आहे आणि आज आनंद होत आहे की कदाचित जास्त नाही पण थोडंसं काम आपण करू शकलो. तरीही बाबासाहेबांचा जो रथ आहे जो इथपर्यंत आणलाय तो पुढे थोडासा वाढण्यात आपण त्या इतिहासामध्ये जमा होऊ. तर आज या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं मी एवढंच आवाहन करते की आपल्या सर्वांना आज भिक्खू सारखं चिवर घालून मुंडन करण्याची गरज नाही आहे. तर कांशीरामजी साहेबांना सगळे शर्ट पॅन्ट घालूनच एक भिक्खू म्हणायचे, त्यावेळेस त्यांनी तसंच घरदार सोडून दिलं होतं. तर आपल्याला तर आपली प्रायोरिटी
सुद्धा समजून घ्यायची आहे. आपल्याला वाढदिवस, लग्न हे जे सगळे गोष्टी आहे या एकीकडे ठेवून बाबासाहेबांचं काम पुढे वाढवण्यासाठी या कार्याला हातभार लावून आपली प्रायोरिटी समजून हे काम पुढे नेलं पाहिजे. बस एवढी जिद्द आपल्या मनात राहिली पाहिजे. नाहीतर प्रसंग असे आहेत, आमचे भांगे मामा होते, ते म्हणत होते की तक्रार न करे भीमवाले, ये वक्त नहीं है लड़ने का. तक्रार न करे भीमवाले, ये वक्त नहीं है लड़ने का. आगे फौज खड़ी है दुश्मन की, आगे फौज खड़ी है दुश्मन की. तेरा प्रश्न है जीने मरने का, तेरा प्रश्न है जीने मरने का. सर्वांना जय. आजच्या महिला परिषदेला माननीय ॲडव्होकेट अश्विनी मून मॅडम मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभल्या. त्यांनी अनेक संदर्भाचे दाखले देत खूप उत्तमरित्या आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. त्या निमित्ताने ॲडव्होकेट अश्विनी मून मॅडम यांचे खूप खूप आभार. आजच्या महिला परिषदेला लाभलेल्या दुसऱ्या मार्गदर्शिका माननीय निळाताई भालेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्या निमित्ताने माननीय निळाताई भालेकर मॅडम यांचे खूप खूप आभार. विविध जिल्ह्यामधून येऊन ज्या महिला प्रतिनिधींनी परिषदेच्या सभागृहासमोर आपलं वक्तव्य ठेवलं त्या सर्व महिला प्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करते. ज्यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद यशस्वीरित्या पार पडली ते म्हणजे विविध जिल्ह्यामधून उपस्थित झालेले तुम्ही सगळे. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. प्रतिकूल परिस्थिती असतानाही काही हम भूल न जाए या अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ज्या जिद्दीने आणि मेहनतीने ही 7वी महिला परिषद अमरावती जिल्ह्यामध्ये भव्य स्तरावर घडवून आणली त्या सर्व जिद्दी आणि कर्मठ कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे परिषदेची रेकॉर्डिंग आणि प्रसारण करणारे मीडिया पार्टनर आवाज इंडिया, भोजनाची व्यवस्था पुरवणारे कॅटर्स आणि परिषदेचे बहुमूल्य क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करणारे फोटोग्राफर या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करते.